तर पब्लिक कामावरनं सुटल्या पहिल्यांदा एक निर्णय घेतला, ती म्हणजे गावाला जायचं. आता का ती व्हिडिओ तुम्हाला पुढे दाखवतो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पब्लिक फर्स्ट शिप असल्यामुळं असं पॅक होऊन जायला लागतंय. सकाळी फर्स्ट शिप तर सुटली बघा एकदम कडकवाणी. माझ्या साईडला जो कार्यकर्ता बसलेला तो विचारच करीत असणार आहे, नक्की मोबाईलला दाखवतोय तरी काय. आता तो म्हणणार भावा काय चाललंय, जाऊ दे म्हणलं चला आपलं गावाला जायचं आहे. आता गावाला कशाला ते तुम्हाला सांगतो, आता उद्या आहे माझा पेपर, त्यामुळे म्हणलं आता गावाला तर जायलाच लागतंय. पेपर चुकवला तर नापास होयाचं म्हणून एकदम कडकमध्ये आवरून घेतलं आणि पहिल्यांदा रिक्षा पकडली. त्यात पण आपलं दादा पॅनच भेटलं, तर मग काय पैसे पण घेतलं नाही. अचानक सरांनी ग्रुपला मेसेज टाकल्यामुळे एकदम कडकवानी रिक्षा पकडून पहिल्यांदा भोसरीत पोहोचलो. तिथनं PMT पकडली आणि म्हणलं स्वारगेटला जायचं. स्वारगेटवर भरपूर अशा गाड्या लागते ती, त्यामुळे जायलाच लागतंय म्हणलं. एकदम कडकवानी निघालो बघा. अरे त्यात झालं ट्रॅफिक जामच. आता म्हणलं 3-4 तास काही हालत नाही वाटतं. आता जायला 2च वाजते ते रातच्या, पण तरी पण त्यातनं पण निघाली गाडी बघा एकदम कडकवानी. स्वारगेटला पोचायला शेवटी बघा 7 वाजल्या. 3 वाजता निघालो, आमच्या इथनं 7 वाजले. आता जाऊ दे म्हणलं, बस भेटली कराडची एकदम कडकवानी, पण ती पण फुल होती म्हणून राहिलो उभा बघा. आता आपल्या वेळेला बस भेटल्या म्हणल्यावर सोडायची कशाला म्हणलं, उभं राहून का होईना पण जायचं. एकदम कडकवानी नाश्त्याला तर गाडी थांबली बघा. म्हणलं आता बुर्जी आणि रोटी घ्यायलाच लागते. बुर्जी घेतली आणि रोटी घेतली. एक कार आपल्याला दिली, अहो पैसे देतोय आपण म्हणून केली की चेंज. त्याला म्हणलं दे चेंज करून. एकदम कडकवानी खाल्ला बघा, नाश्ता केला आणि भेटली आपल्याला सीट परत. साताऱ्यात गेल्यावर गाडी निम्मी अर्धी खाली होतीच हो, कारण की सातारामध्ये लई माणसं बसते ती. तिथनं आपल्या कराडात पोचलो. जसं कराडात पोचलो का नाही, आपली ओळख बघा, आपल्या कराडची ओळख म्हणजे आय लव्ह कराड. तर पब्लिक जाताना गाडी काही भेटली नाही बघा. म्हणलं चला आता काहीतरी जुगाड करायला लागतंय. भेटला टेम्पो आला, त्याला केला 10,000 रुपये डायरेक्ट पाचवड फाट्यावर. पण पब्लिक ह्यो टेम्पो पण एकदम कडक होता. वर काय हुड नव्हता, हवेन असलं कडक गार लागत होतं. तरी पण आपलं गारट्याच्या ह्याच्यात गेलो गावाकडं. गावाकडचं सुख खायचं म्हणल्यावर असंच असतंय की हो. एकदम कडकवानी पाचवड फाट्यावर पोचलो. दाजी म्हणलं चला आता चहा पिऊया. चहाचा स्वाद घेतला एकदम कडकवानी पाचवड फाट्यावर. पुढचा प्रवास चालू केला एकदम कडकवानी. थंडीच्या दिवसात चहा पिली का नाही, एकदम कसं मनाला पण बरं वाटतं आणि एकदम कडक वाटतं बघा. आणि थंडी पण आपली थोडीफार कमी होती. तर पब्लिक फायनली मी पोचलो बघा माझ्या गावात, म्हणजे आमच्या तुळसरमध्ये. तर पब्लिक आता वाजले 11:30, निघलेलो 3 वाजता. तर पब्लिक आता उद्याचा ब्लॉग एकदम कडक येणार आहे, तो पण कसा गावाकडचं वातावरण कसं असतंय तुम्हाला माहितच आहे. तोपर्यंत फॉलो करून घ्या. तर फायनली घरात पोचलो. घरात गेल्या मम्मीनं पहिल्यांदा बघा की सगळं बाजूला आज चिकन आणलेलं. अरे वा म्हणलं आता काय कडाका काढायला लागतोय वाटतं. तर पब्लिक लय जणांचा मला मेसेज आलेला, मम्मीची तब्येत कशी आहे. माझ्या मम्मीची तब्येत चांगली आहे. तर पब्लिक ब्लॉग आवडला असला फॉलो करा आणि लवकरच 5K फॉलोअर्स करून टाका. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.